हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे आपली जी हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या महालक्ष्मी मातेची यात्रा पण सुरू झालेली आहे आणि पहिलाच दिवस आहे आज। तर आम्ही आलो आहे ठाण्यावरून। आता मी चारोटीला आहे, इथे शैलेशचं घर आहे, तर तिथे थांबलो थोडा वेळ आणि इथून लगेच आता आम्ही निघणार आहोत। यात्रेमध्ये फिरण्यासाठी जातो आणि बघूया कशा प्रकारचे काय काय पाळणे नवीन आलेले आहेत आणि कशी प्रकारची पहिली दिवसाची गर्दी आहे ते तुम्हाला व्लॉग व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करा। तर आता आम्ही पटकन निघतो यात्रेमध्ये जाण्यासाठी। आकाश पण मस्त आलं आहे रेडी होऊन, तिकडं आपला शैलेश भाऊ। तर चला आता निघूया आम्ही। R15 आणि आपली एक शाईन शैलेश भाऊची। गेल्या वर्षी मोबाईल फोडलेला, गेल्या वर्षी आलेलो पहिल्या दिवशी, तेवढ्यात आकाश भाईने मोबाईल फोडलेला। वरतून आकाश पाळण्यातून मोबाईल पडला आकाश भाईचा। ते तुम्हाला क्लिप दाखवतो थोडी, कशा प्रकारे मोबाईलची हालत होती काय ते। तर आता पटकन निघूया आणि जाऊया। गर्दी तर खूप असेल, पहिला दिवस आहे मित्रांनो। आता आम्ही येऊन पोहोचलो आहे महालक्ष्मी मातेच्या जत्रेच्या इथे आणि सध्या गाड्याचं पार्किंगला लावतो। तर गाड्यांचे इकडे पार्किंग आहे मस्तपैकी, पर गाडी 50 रुपये पार्किंग चार्जेस घेतात इथे। तर आकाश कुठे गाडी घेऊन गेले आता त्याला शोधावं लागेल, कारण की इथे नेटवर्क पण नाही आहे, जॅमर लावले सगळीकडे, त्याच्यामुळे टॉल काय दुकानं पण लागलेले आहेत मस्तपैकी एकदम, बघू शकता मोठे मोठे दुकानं। आणि इकडे आपल्या पाळणे बघू नुसता धूळ उडवायला घेतलाय तिकडं। मार्केटमध्ये घुसलोय आणि पहिलं दुकानं बघून घेऊ कशाचे आहेत काय काय। ते सगळे जास्त करून लेडीज सामान राहते, चप्पल कपडे काय काय सगळे, वॉच सगळं लेडीज सामान आहे तिकडे बघू शकता। आणि गर्दी पण आहे बऱ्यापैकी आहे पहिल्या दिवशी। इकडे खेळणी बघू शकता छोट्या मुलांची, आणि गर्दी बघा गर्दी। तर आता अगोदर आम्ही मंदिराच्या इकडे चाललो आहे, मंदिराच्या इथून नंतरला मग असे राऊंड मारून पुढे जाणार आहोत। तो दुकान बघू शकता, सगळीकडे घड्याळ लटकवलेत मस्तपैकी, तिकडे आहेत पाळणे। आणि आकाशभाईशी गेले पुढं, मला जावं लागेल कारण की एकदा हरलो ना भाई, तिकडेच राहायचं। कारण इथं मंदिराजवळ बघू शकता किती गर्दी झालेली आहे, पूर्ण पॅक झाले आहे मंदिराच्या इथलं परिसर। आणि तुम्हाला आता थोडंसं वरतून दाखवतो काय गर्दी आहे किती काय ते। आणि इथं ढोल पथक पण सज्ज झालं आहे। तर मित्रांनो आम्ही आता सध्या दुकानात फिरतो आहे आणि खूप सारी गर्दी आहे इकडे। तर अजून आम्ही पाळण्याच्या इकडे काय गेलो नाही, आता तिकडेच चाललो आहे। तर बघू शकता इकडे गर्दी थोडीशी कमी आहे, पण त्या बाजार गल्लीमध्ये खूप गर्दी होती।
एवढं समजत नाही. पूर्ण पाणी चालू झाल्यावर एक नंबर व्यू असतो इकडे, पूर्ण लाईटिंग आणि इथं ट्रेन बघायला थांबलो आहे. पायनॅपल ज्यूस पिण्यासाठी थांबलो इकडे. तर इथं बघू शकता पायनॅपल ज्यूस बनवायला घेतलं आणि इथं जवळच मॉस्को आहे ना, म्हणून आवाज खूप येतो. मुझे क्यों तोड़ा? चलो उठाओ. घराच्या सजावटीसाठी सामान सगळं आहे तिकडे. तोरण वगैरे तोरणं आहेत आणि माळा आहेत काय काय ते. आणि इकडे हे बघू शकता गजरे आपल्या आर्टिफिशियल वेणी काय काय ते आपल्याला माहीत नाही ना रे जास्त. मित्रांनो इकडे बघू शकता चावीला लावायला मस्त मस्त असे किचन आहेत आणि लेडीजसाठी पण आहे, बॉईजसाठी पण आहे. तिकडे देवांचे पण किचन आहेत. तर तुमच्या गाडीच्या चावीला किंवा घराच्या चावीला लावण्यासाठी किचन इथे येऊन घेऊ शकता. मस्त मस्त आहेत किचन. टॉयवाले आहेत, परत इकडे घंटेवाले आहेत, ट्रेंडिंगला सध्या चालू आहेत, गाडीला बांधतात काय ते पण किचन. बाई कितीला रे? 80 रुपयाला आहे. तर या जत्रेमध्ये आणि घ्या. बाहेर घ्यायला गेलं तर 150-200पर्यंत जाते किचन. मस्त स्वस्तमध्ये तुमचं काम होऊन जाईल इथं आल्यानंतर. आणि इकडे लेडीजसाठी पण आहेत, डॉल आहेत छोट्या छोट्या. आणि इकडे भाऊ बघू शकतो तिकडे टॉय आणि बाटल्या काय काय घ्यायला लागले का. हे 2 मुखवटे घेतलेले आहेत, तिथं एक शिवा आणि एक वाघाचा. चला या लवकर बिल करा आणि लवकर बाहेर. गेल्या वर्षी आम्ही पूर्ण आमच्या फॅमिलीसोबत आलेलो, म्हणजे आमच्या बायका होत्या त्यांच्याबरोबर आणि दोघं चालू आहे. तर अजून नेक्स्ट शनिवारी आम्ही परत येऊ. जर कोण कोण आवडेल त्यांना सर्वांना घेऊन आणि मजा करू. आता सध्या नुसतं आम्ही बघूनच जाणार आहोत, जास्त काही फिरणार नाही कुठे. तर आपला आकाश भाई आहे, आकाश भाईची आठवण एक राहिले गेल्या वर्षीचे मोबाईल आणि सध्या नवीन मोबाईल घेतला आहे आकाशने. तर चला आता इकडे जेवढं होईल तेवढं फिरू. आणि कारण की आजचा पहिला दिवस आहे ना, बाकीचे पाहणे बंदच आहेत, ते तयार करायला घेतलेत. आणि क्राऊड बऱ्यापैकी आहे पहिल्या दिवशी. तर अजून तर ही यात्रा 19 तारखेपर्यंत, म्हणजेच अजून 18-19 दिवस आहेत, तोपर्यंत चालेल. तर या तुम्ही पण यात्रेमध्ये आणि यात्रेचा लाभ घ्या. आपल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन पण घ्या. मस्त एकदाशी बाजार करून निघलेत ते त्या डीमार्टमधून आणि मुखवटे घेतलेत त्यांनी. सिंहाचा मुखवटा आहे. गाल आखू गाल. आणि आकाश भाई डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. मुंह नीचे है रे उसका. हाँ जो आमचा टायगर भाई. चला आता आकाश भाई इकडे एक प्रँक करणार आहे लोकांसोबत, तर रिॲक्शन घ्यायला तयार राहा. आणि लोक कसे बघतात ते पण बघा. सगळ्यांनी बघितलं थोडं आपली दुसरी लोकेशन. आता दुसऱ्या लोकेशनवर जावं आणि परत हेच ट्राय करू. हां परत बघू कशा प्रकारचे लोकांची रिॲक्शन राहते काय ते. तर चला तिकडे जाऊ. हां कुठं जायचं? तिकडे. हां तिकडे जास्त लोक आहेत, तिकडे आम्ही जाऊ. आणि आपण मगाशी जसा चालत होता तसेच चालेल. आणि लोकांचे रिॲक्शन काय असतं ते बघूया आपण मागू. बाय. लोकांचे रिॲक्शन बघा मित्रांनो. अजीब जानवर है.
नकल सकता है उड़ा दूंगा गोलमाल है भाई सब गोलमाल है। मारुति कार कोई गाड़ी की ट्रैक्टर चालू नहीं और कोई जाने वाला नहीं देखने वाला नहीं देखने के और कोई सब नहीं तो यहाँ से गाड़ी के काउंटर चालू हुई और कोई जाने वाला नहीं देखने वाला नहीं देखने के तर मित्रांनो हे बघू शकता बरेचसे पाण्याचं काम अजून चालू आहे आणि हा नवीन गेल्या वर्षी पाणी आलेला तो पण काय अजून उभारण्यात नाही आलाय तर ते पण 2-3 दिवसानंतर चालू होईल आणि इकडे बाकीचे बऱ्यापैकी चालू आहेत मोठा कुवाचं पण काम चालू आहे तर चला आता थोडस आपण इकडे एक्सप्लोर करूया आणि बघूया इकडे काय दिसत आहे आणि पाणी लागायचे बाकी तर नंतर भरपूर दिवस आहेत 19-20 दिवस बाकी आहेत तर लागेल पाणी त्यानंतर आता आम्ही अजून इकडे थोडस बघतो काय कसं आहे परिस्थिती आता थोड्याच वेळात आपले पुजारी झेंडा गडावर लावण्यासाठी जाणार आहेत तर त्याच्यासाठी ही गर्दी बघू शकता फुल पब्लिक जमा झाले आणि ते आता कोणत्या मार्गाने जातील त्याच्यासाठी आम्हाला पटापट जाऊन जागा जरा एखाद जागेवर मस्त शिकतो आणि तुम्हाला काय कसं राहते तिथली परंपरा ती तुम्हाला दाखवतो झेंड्याची आणि लोक पब्लिक बघू शकता पूर्ण वरपर्यंत चढून राहिलेत आणि इकडे पण बघू शकता आम्ही जागा शोधत कुठं आता जायचं का नाही कांताराचा सीन टॉर्च बंदच आहे फायनली मित्रांनो जत्रा झाली समाप्त 1 वाजले आणि सगळे दुकानं आता हळूहळू बंद करायला लागले आणि आता आम्ही पण निघू इथून तर भेटूया पुन्हा एकदा